विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। त्या ठिकाणी ज्या प्रकारे आपण पाहतोय परभणी आणि बीडच्या सगळ्या प्रकरणावरून सर्व विरोधी पक्षनेत्यांनी जे ते या ठिकाणी वॉकआउट केलेलं आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। विजय वडेट्टीवारजी काय सांगाल, परभणी आणि बीडच्या जिल्ह्यात जो प्रकरण घडत आहे त्यावरून तुम्ही सभात्याग केलेला आहे। आमची भूमिका इथे खुलेआम गुंडे खून करतायत, पोलीस मारहाण करून जीव घेतायत। अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून कुठलाही आम्ही जर चर्चा घडवून आणतो तर सरकार चर्चेला तयार नसेल आणि त्यातून पळ काढत असेल आणि आवाज आमचा दाबला जात असेल तर त्या सभागृहात बसून उपयोग काय? साधारणतः सभागृहाचा उपयोग हा चर्चेसाठी आहे आणि एवढ्या दोन घटना अलीकडच्या काळामध्ये गंभीर घटना घडल्या त्यावर चर्चा होणे अपेक्षित होता। मुख्यमंत्री सरकार त्यातून पळ काढून अरे काय उशीर कशाला लावताय, तुरंत चर्चेला तयार असायला पाहिजे। त्यामुळे आम्ही बहिष्कार आज दिवसभरासाठी घातलेला। मुख्यमंत्री म्हणत होते की विरोधी पक्षनेत्यांनी कोणतीही चर्चा आणली तर ती चर्चा योग्य असेल तर त्यावरती निश्चित आम्ही बातचीत करू। ही चर्चा अयोग्य आहे का? आताची दोन ठिकाणी दोन खून झालेत तर त्यामध्ये ती चर्चा अयोग्य आहे असं म्हणायचं आहे का? काय एक पोलिसांनी खून केला, एक गुन्हानी खून केला, यापेक्षा महत्वाचे मुद्दे काय असू शकतात चर्चेसाठी? सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व चार्जेस सुद्धा त्यांच्याकडे कोणतेच खातं वाटप झालं नाहीये, त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी तुम्ही कुठली करणार? नाही, या दोघांवरही पोलिसांना सस्पेंड करा, त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करा। सूर्यवंशीचा खून पोलीस कोठडी झालाय, 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे हा परभणीच्या प्रकरणात, आणि यामध्ये SIT तर स्थापन करून केलीच आहे, परंतु याचे मुख्य सूत्रधार त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे। ज्या फोनवरून भुंगेच्या फोनवरून ज्या वाल्मिक कराडनी ऑर्डर केली, आदेश दिले, त्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे बीडमध्ये। या मागणी आम्ही करतो आणि सरकार हे केलं पाहिजे, पळ काढायचा विषय नाही। तुम्ही आता मोठं आंदोलन उभं करणार असं सुद्धा म्हणत आहे? हो, करणार ना, आंदोलन करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये भव्य मोर्चा दोन्ही ठिकाणी काढायचा निर्णय घेतो। निश्चितच ज्या प्रकारे आपण पाहतोय की पूर्णपणे बीड असेल, परभणी असेल, या सगळ्या घटनेवरून आता विरोधी पक्ष जे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं।